रस्ते, वीज व पाणी या शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले। सिन्नर तालुक्यातील उजनी येथील 33/11 केवही वीज उपकेंद्राचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते। यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश थूल, कार्यकारी अभियंता अनिल झटकरे, कार्यकारी अभियंता स्थापत्य शीतलकुमार घुमे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्थापत्य सुनील काळोलीकर, उपकार्यकारी अभियंता विठ्ठल हरक, सहाय्यक अभियंता स्थापत्य कृष्णा थोरात, दिनेश राजपूत, वैभव पवार, सरपंच निवृत्ती सापनर यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते। कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे म्हणाले की यापूर्वी पूर्व भागातील पांचाळे, उजनी, दहिवाडी व सांगवी परिसरातील शेतकरी व ग्राहक यांना विजेच्या समस्या उद्भवत होत्या, परंतु आज कार्यान्वित झालेल्या 33 केव्ही वीज उपकेंद्राच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे शेतकरी व ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। नवीन कृषी धोरणाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक विकासात्मक योजना राबवण्यात येणार आहे। वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील गावांसाठी 3 फेज व वाडी वस्त्यांसाठी सिग्नल फेज विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलाय। येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा नवनवीन शेती साधनांद्वारे उत्पादक खर्च कमी करून शेतीतील उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहे। आपत्तीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र स्थापित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।